नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज मॅथ्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 12 कॉमर्स याच्यामधला मॅथ्स पार्ट 1 इंटिग्रेशन या लेसन मधला एक्सरसाइज 5.2 त्याला आपण सुरुवात करतोय. या एक्सरसाइज मध्ये आपण सबस्टिट्यूशन ही एक मेथड वापरणार आहोत इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठीची. सो आपण पहिला एक क्वेश्चन कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा आता x इंटू रूट मध्ये 1 + x² dx असं आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन टाकायचं असतं अशा व्हॅल्यूच्या जागी की उरलेली व्हॅल्यू म्हणजे आपल्याला त्याच्या सबस्टिट्यूशन मधनच ते मिळायला हवी आहे. सो आपण आता इथे कन्सिडर करतोय लेट 1 + x² = t असं आपण तिथे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. मग आता याचं सबस्टिट्यूशन टाकल्यावर आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, म्हणजे जे सबस्टिट्यूट केलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो 1चं डेरिव्हेटिव्ह येणार 0, त्यानंतर x² आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x, dt आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dt अपॉन dx असं t चं डेरिव्हेटिव्ह तुमचं येणार आहे. त्यानंतर मग आता हा 2x इकडेच राहिला आणि मग हा dx इकडे आणला तर 2x dx = dt असं तुमच्याकडे उरेल. आता आपण एकदा परत आपली नजर क्वेश्चन कडे असायला हवी आहे. क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर याच्या जागी t टाकल्यावर ह्या व्हॅल्यूच्या जागी आपण काय केलं, x आणि dx एवढीच फक्त आपल्याकडे व्हॅल्यू उरलेली आहे. मग x dx इथे आपल्याला मिळालं. सो 2 आहे हा एक्स्ट्राचा आहे. सो तो आपण dt च्या साईडला आपण ट्रान्सफर करतोय. म्हणजे आपलं पुढच्या स्टेपला लिहिता येईल x dx = dt / 2. हे आपण सर्व सबस्टिट्यूशनच्या मेथड नुसार आपण हे सोडवलेलं आहे. मग आता हे सर्व केल्यामुळे आपला आता मेन जो क्वेश्चन होता तो कशा पद्धतीने चेंज होईल, तर आपला पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन ह्या 1 + x² च्या जागी टाकलं. सो √t असं झालं ते. आणि x dx च्या जागी आता ह्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, तिथे व्हॅल्यू dt / 2 असं टाकणार आहोत. मग आता इंटिग्रेशन सोडवताना तो 2 आहे तो 1/2 म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. रूट वाल्याचा फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आपण रूट जे आहे ते आपण x⁻² आणि dt असं ते लिहून घेणार आहोत. म्हणजे आपण हे सबस्टिट्यूशन वापरल्यामुळे काय झालं, हा जो मोठा क्वेश्चन दिसत होता तो आपल्याला फक्त आता इंटिग्रेशन t⁻² dt एवढंच काढलं की आपल्याला काम सोपं होणार आहे. म्हणजे हे सबस्टिट्यूशन त्याच्यामुळे करायचं म्हणजे आपल्याला क्वेश्चन थोडं इझी मेथडने आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं. मग हा 1/2 आपण तसंच घेतलं. त्यानंतर आता x⁻n च्या फॉर्म्युला सारखं हे सोडवणार. त्याचा फॉर्म्युला असतो x⁻n+1/n+1. इथे होईल 1/2 + 1 अपॉन 1/2 + 1 आणि +c असं तुमचं होणार आहे, विच इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता हे फक्त उरलेला पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थित सोडूया, आपल्याला लगेच त्याचा आन्सर मिळेल. सो I = आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू आता टाकायच्या आहेत प्रत्येकाच्या. I = तर बघा हा 1/2 पहिला तुमचा आहे तसाच इंटू t⁻1/2 1/2 + 1 आहे. सो 1/2 + 1 म्हणजे 3/2. इथे पण 3/2 असं होईल प्लस c. त्यानंतर हा 3/2 आहे तो 2 जो आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे न्यूमरेटरला शिफ्ट होईल. हे तो झाला हा 1/2 इंटू 2/3 असं होईल. ठीक आहे. आणि हा t⁻3/2 तुमचा होता तसंच प्लस c असं होणार. त्यानंतर मग आता कॅन्सलेशनच्या वेळेला हा 2 कॅन्सल, t⁻3/2 प्लस c असं तुमच्याकडे राहणार आहे. आता ओरिजिनल आपला क्वेश्चन x मधला होता तो आपण आपल्या सोयीसाठी सबस्टिट्यूशन मेथड वापरून इझी करून घेतला. मग सो आपल्याला शेवटला जाताना काय करायला लागतं, t च्या जागी पुन्हा आपली जी काही मेन व्हॅल्यू होती ती सबस्टिट्यूशन करावी लागते. सो 1/3 इथे 1 + x² ⁻³ 3/2 प्लस c असं आपल्या ह्या क्वेश्चनचं आन्सर होणार आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 ला स्टार्ट करतोय. मग सारखं सबस्टिट्यूशन वापरण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन वापरताना कुठल्या टर्मच्या जागी आपण t टाकल्यावर उरलेली व्हॅल्यू म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह उरलेलं मिळायला पाहिजे हे आपल्याला तिथे समजलं पाहिजे. तर आता इथे जर आपण बघितलं तर पुन्हा मगासारखंच आपण इथे जी मोठी व्हॅल्यू आहे पॉवर बघा ⁻⁴ आहे की नाही इथे डिनॉमिनेटरला, आणि इथे 3 आहे. मग x³ जर समजा तुम्ही t टाकलं तर त्याला काय होणार 3x² असं मिळेल. म्हणजे उरलेली व्हॅल्यू मिळत नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण वरती t टाकून काही फायदा नाही. सो आपण काय करणार आहोत, इथे पुन्हा एकदा कन्सिडर करताना पुट 1 + x⁻⁴ = t असं आपण तिथे कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामुळे आता याचं डेरिव्हेटिव्ह 0 4x³ असं याचं डेरिव्हेटिव्ह होईल x⁻⁴
एनचा फॉर्म्युला तिथला आपण वापरणार आहोत डेरिव्हेटिव्हचा. मात्र इथे आपल्याला dt अपॉन dx असं होईल. म्हणजे इथे झालं 4x³ आणि dx इज इक्वल टू dt अशी त्याची व्हॅल्यू होईल आपली. आता पुन्हा एकदा आपण प्रश्नाकडे लक्ष दिलं तर आपल्याला इथे फक्त x³ आणि dxच आहे. म्हणजे मगाशी जसं आपण 2 ला तिकडे ट्रान्सफर केलं होतं तसं आता या वेळेला आपल्याला 4 ला त्या साईडला ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे आपल्याला मिळणार x³ dx इज इक्वल टू dt डिवायडेड बाय 4 असं तुम्हाला होणार आहे. आता हे सर्व सबस्टिट्यूशन आपण काय करायचं आहे, मेन क्वेश्चन मध्ये आपण टाकायचं आहे. सो आपल्याला मिळणार I इज इक्वल टू इंटिग्रेशन वरचा जो x³ dx होतं तिथे आपण dt डिवायडेड बाय 4 ही व्हॅल्यू तिथे टाकतो आहोत. त्यानंतर आतमध्ये तुम्हाला इथे आपण t टाकलंय आणि याचं पुढे आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचंय. आता याच्यामध्ये हा 1/4 आपण डायरेक्ट बाहेर घेतोय. dt अपॉन इथे फक्त √t एवढाच आपला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा हा सगळा क्वेश्चन जरा टफ होता, तो आपण काय केलं सबस्टिट्यूशन वापरलं आणि आता इझी पद्धतीने आपल्याला फक्त √t याच इंटिग्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 1/4 आपण बाहेर ठेवतोय. आता परत 1/√, जे आहे त्याची आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे, त्याच्यामुळे dt अपॉन t⁻1/2 असं आपण त्याला लिहिणार. हेच आपण 1/4 ॲज इट इज. नंतर t⁻1/2 परत आपल्याला 1/x⁴n चा फॉर्म्युला नाहीये, त्याच्यामुळे t⁻−1/2 आणि dt हे आपण तिथे सॉल्व्ह करणार आहोत. आणि ते सॉल्व्ह केल्यावर आपल्याला परत त्याचा फॉर्म्युला यूज करायला लागेल 1/4 आणि इथे होणार t⁻−1/2 + 1 अपॉन -1/2 + 1 + c. लगेच इंटिग्रेशन वापरल्या आपल्याला तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तिथे लिहायला लागणार आहे. सो हे झालं 1/4 इंटू t⁻−1/2 प्लस म्हणजे 1/2 अपॉन 1/2 + c असं होईल. त्यानंतर मग आता आपल्याला हा 1/2 आहे तो आपण इथे 2 आहे तो न्यूमरेटरला जाईल मग सारखंच आणि 4 ला कॅन्सल होईल. म्हणजे तुमची तिथली लास्टची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. त्याचा आन्सर आपण असं म्हणू शकतोय. तो हा जो 2 आहे हा 4 ला इथे कट होईल. म्हणजे इथे राहिलं फक्त 1/2 तुमच्याकडे राहणार आहे आणि t⁻1/2 म्हणजे √t असं लिहू शकतोय प्लस c. आता फायनल स्टेप मध्ये सांगितलंय तुम्हाला, मेन क्वेश्चन आपला x या व्हेरिएबल मधला होता. आपण आपल्या सोयीसाठी त्याला t मध्ये कन्वर्ट केलं. सो पुन्हा एकदा t च्या जागी आपण रिप्लेसमेंट टाकणार 1/2 आणि ह्याच्या जागी व्हॅल्यू टाकले की t म्हणजे आपण टाकलं होतं 1 + x⁴ आणि प्लस c असं झालं. इथे आपला हा क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन इन फर्स्ट ब्रॅकेट e⁻x + e⁻−x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू e⁻x - e⁻−x dx असा आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता इथे पुन्हा सबस्टिट्यूशन आपल्याला वापरायचं आहे. शक्यतो ज्या ब्रॅकेटला पॉवर असेल तिथे आपण सबस्टिट्यूशन टाकलं की उरलेली व्हॅल्यू मिळते काय हे आपण पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. पाहिजे तर तुम्ही रफ वर्क मध्ये ते सॉल्व्ह करून घेऊ शकताय. आणि मग एकदा कन्फर्म झालं की आपल्याला जी काही व्हॅल्यू आहे त्या जागी टी टाकल्यावर रिमेनिंग जे काही व्हॅल्यू आहेत ते जर मिळत असतील, रिमेनिंग टर्म्स मिळत असतील तर आपण बिंदास मध्ये ते सबस्टिट्यूशन टाकू शकतोय. सो आपण आता या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा सबस्टिट्यूशन सुरुवात करूया. लेट e⁻x + e⁻−x इज इक्वल टू टी अशी मी व्हॅल्यू टाकतोय. आणि आता मी चेक करणार आहे की हे टी टाकल्यावर आपल्याला ही उरलेली व्हॅल्यू हे त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळते का नाही ते. ठीक आहे. आता याचं डेरिव्हेटिव्हला आपण सुरुवात करूया. e⁻x चं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. e⁻x येतं e⁻x डेरिव्हेटिव्ह प्लस e⁻−x आपण आहे तसंच काढणार, फक्त x च्या ऐवजी इथे वेगळी टर्म आल्यामुळे -x पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आणि इकडे तुमचं dt अपॉन dx हे ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर हा e⁻x ॲज इट इज, त्यानंतर e⁻−x सुद्धा तसंच, त्यानंतर d/dx ऑफ -x मग त्याचं व्हॅल्यू आपली -1 येणार आहे विच इज इक्वल टू dt अपॉन dx. हा मायनस इथे मध्ये आपण दिला तर e⁻x - e⁻−x इज इक्वल टू dt अपॉन dx असं तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर e⁻x - e⁻−x हे आपण सगळं ब्रॅकेटमध्ये टाकतोय. हा dx इकडे केला की मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू dt. ठीक आहे. आता पुन्हा एकदा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं आणि त्याची जी काही व्हॅल्यू होती
ते आपण हे उरलेली जी टर्म होती ती आपल्याला मिळाली, म्हणजे आपलं सबस्टिट्यूशन बरोबर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. आता त्यानंतर मग आपण ते सबस्टिट्यूशन सगळं आपल्याला मेन क्वेश्चन मध्ये टाकून आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायचं आहे. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, आपण व्हॅल्यू याच्या सगळी फक्त टाकलेली आहे. सो टीचा स्क्वेअर आणि ही सगळी उरलेली व्हॅल्यू म्हणजे आपल्याला dt अशी मिळाली. म्हणजे एवढंच फक्त आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. ऍक्च्युली दिसताना आपल्याला हे 2 ब्रॅकेट आणि दिसत होतं. सो आपण सबस्टिट्यूशन वापरल्यामुळे क्वेश्चन अतिशय इझी झालाय. फक्त तुम्हाला टी स्क्वेअरच इंटिग्रेशन तिथे कॅल्क्युलेट करायचंय. तो x⁻n च्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण सॉल्व्ह करणार आणि मग तुम्हाला लगेचच त्याचा आन्सर t⁻³ डिवायडेड बाय 3 n+1/n+1 सारखं मिळेल प्लस c. आता एकच शेवटची स्टेप राहिली आहे, ज्याच्या जागी आपण टी टाकलं होतं ती व्हॅल्यू फक्त तिथे रिप्लेस करायची आहे. सो हा 1/3 डिनॉमिनेटरचा आपण बाजूला ठेवतोय, याच्या जागी व्हॅल्यू टाकतोय e⁻x प्लस e⁻⁻x ब्रॅकेटचा क्यूब प्लस c असं तुमचं ह्याचं फायनल आन्सर होणार आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 3 सुद्धा कम्प्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 4 ला आपण स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सबस्टिट्यूशनच वापरायचं आहे. पण आता इथे जर तुम्ही बघितलं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जसं ऍज इट इज आहेत त्या पद्धतीने आपण जर त्यांचं डेरिव्हेटिव्ह चेक केलं तर कुठलाही टर्म कोणाच्याही आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळत नाही. फॉर एक्झाम्पल समजा न्यूमरेटर कन्सिडर केला तर 1+x आहे, त्याच्या जागी जर टी टाकलं तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असं तुम्हाला मिळेल. सो त्याच्यामुळे ही खालची टर्म आपल्याला तिथे मिळत नाहीये. त्यानंतर जर आपण डिनॉमिनेटरला तसंच हे करण्याचा प्रयत्न केला तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 e⁻⁻x e⁻⁻x इंटू -1 असं होईल. म्हणजे ही परत न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन इथे पॉसिबल नाहीये. त्यावेळेला जरासं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यावा लागणार आहे. न्यूमरेटर आपण ऍज इट इज ठेवतो आहोत, हा एक्स पण तसाच ठेवतोय. e⁻⁻x आहे त्याला आपण 1/e⁻x असं लिहितोय dx. म्हणजे आपण इंडायसिसचा रूल वापरतोय. समजा a⁻m असेल त्याला आपण डिनॉमिनेटर लिहिलं तर a⁻m असं लिहू शकतोय, किंवा ही जर पॉवर a⁻m असं असेल तर त्याला आपण डिनॉमिनेटरला लिहिल्यावर a⁻m असं लिहू शकतोय. हा लॉ ऑफ इंडायसिस आहे, तो आपण तिथे यूज करतो आहोत. आणि मग त्याच्यानुसार आपण e⁻x होतं त्याला आपण काय केलेलं आहे 1/e⁻x ते पॉझिटिव्ह आपण करून घेतलंय. त्यानंतर आता त्याचं आपण डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. म्हणजे इथे x आहे आणि इथे 1/e⁻x आहे. मग इथे आपण सॉल्व्ह करताना हा 1+x आहे तसाच इथे सॉल्व्ह करताना डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ह्या x ला e⁻x ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो तिथे तुमचं होणार आहे की x इंटू e⁻x आणि हा +1 या सगळ्याला डिवायडेड बाय e⁻x. म्हणजे थोडक्यात आपण इथे डिनॉमिनेटर सेम करण्याची प्रोसिजर केलेली आहे आणि त्यानुसार ही आपल्याला टर्म इथे मिळालेली आहे आणि हा dx तिथे झालाय. त्यानंतर i इज इक्वल टू, आता हा e⁻x आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्याच्यामुळे तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल. सो e⁻x 1+x आणि डिनॉमिनेटरला x e⁻x +1 आणि हा dx असं तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्यानंतर मग आता हे सर्व चेंज केल्यावर आपण आता पुन्हा एकदा चेक करतोय की आपला क्वेश्चन कशा पद्धतीने बदललेला आहे तो, आणि आपण त्यानुसार सबस्टिट्यूशन टाकायचा प्रयत्न करतोय. आता इथे हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपण टी टाकण्याचा प्रयत्न करतोय. सो तिथे आपण येणार लेट x इंटू e⁻x +1 इज इक्वल टू टी असं आपण टाकतोय. आता x इंटू e⁻x असल्यामुळे तिथे तुम्हाला प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. सो x आहे तसंच e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x, त्यानंतर e⁻x आहे तसंच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, त्यानंतर पुढचा 1 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि इथे dt/dx असं तुम्हाला मिळेल. प्रोडक्ट रूल आपण डेरिव्हेटिव्हचा इथे वापरलेला आहे या 2 टर्म सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतर मग त्याच्या पुढच्या स्टेपला इथे e⁻x दोघांमध्ये दिसतंय तो आपण कॉमन घेऊ शकतोय. सो इथे x+1 असं तुम्हाला मिळालं. इथे इकडे आपल्याला dt/dx ऑलरेडी आहे. त्यानंतर जर न्यूमरेटरला मी व्हॅल्यू चेक केली तिथे 1+x आहे. सो ह्या 2 टर्म आपण फक्त चेंज केल्या तर आपल्याला न्यूमरेटर आणि dx ह्या सगळ्या व्हॅल्यू तिथे मिळत आहेत. dx मी या साईडला शिफ्ट करतो dt, म्हणजे हे जे आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे ते आपल्याला चालणार आहे. आपण याच्या जागी टी टाकलाय डिनॉमिनेटरच्या जागी आणि मग आपल्याला न्यूमरेटरची सगळी व्हॅल्यू याच्यातून मिळालेली आहे. सो आपण सबस्टिट्यूशन केलेलं बरोबर आहे असं आपण म्हणू शकतोय. त्यानुसार आता आपला मेन क्वेश्चन अशा पद्धतीने चेंज होईल. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन
आता हे वरची सगळी व्हॅल्यू म्हणजे आपल्याला dt मिळालंय आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू म्हणजे आपण t असं लिहिलेलं आहे. आता इथे फॉर्म्युला आपल्याला 1/x चा फॉर्म्युला वापरू शकतोय. मग हा 1/x चा फॉर्म्युला येतो मॉड लॉग x असं आपण घेतो. तसंच इथे याची व्हॅल्यू लॉग ऑफ टी असं लिहू शकतोय. त्याला आपण मॉड मध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतोय. ते आपण लिहिताना लॉगची ज्या वेळेला प्रॉपर्टी वापरतो त्यावेळेला आणि प्लस सी असं त्याची व्हॅल्यू येईल. आता लास्टच्या स्टेपला जिथे आपण टी टाकलं ती व्हॅल्यू इथे आपल्याला हवी आहे. सो टीच्या जागी रिप्लेसमेंट करणार x इंटू ई रेस टू एक्स प्लस 1 प्लस सी असं तुमचं आन्सर होणार आहे. इथपर्यंत आपला क्वेश्चन नंबर 4 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. एक्सरसाइजचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या भागात क्वेश्चन नंबर 5 पासून पुढचा पार्ट बघणार आहोत. धन्यवाद.